कोना गाठी ज्यांशी ऐशी यांशी भेटी जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी कोण हा भाग्याचा बोले ऐशी ज्याची वाचा जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी तुका म्हणे त्यांची भेटी होय संसाराची तुटी जिही हरी धरिला मनी दिले संसाराशी पाणी पांडुरंगा करू प्रथमा चरणा संतासिया सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु दिव्यरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः अनिज देकं मनसोजवीयो नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् तद्धावत्वन्यानतेति तिष्ठत् तस्मिन्नपो मातरिष्वा ददाति शेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागे सेवक तुमच्या निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा लागलो लागी सेवक झालो कोण पुण्य कोना गाठी ज्यांशी ऐशी यांशी भेटी जिही हरी धरिला मणी दिले संसाराशी पाणी ऐश्वर्य संपन्न
श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम समस्त ग्रामस्थ मंडळ, लहान थोर अबाल वृद्ध, महिला पुरुष, तांबवा यांच्या सर्वांच्या अत्यंत परिश्रमातून चालत असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ, रामायण आहे हा, श्रीराम कथा तथा कीर्तन महोत्सव गेली ही अनेक वर्षाची परंपरा जोपासण्याचं काम आपल्या गावाकडून होत आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी तेही सांगणं अत्यंत महत्त्वाचंच आहे. तांबेश्वराचे पुजारीच का? काय नाव? कुदळे, श्री विष्णुपंजी कुदळे आपल्या या आराध्य दैवत असणारं तांबेश्वराचे पुजारी यांचंही देहावसान झालेलं आहे. भगवान श्री तांबेश्वर त्यांनाही आपल्या चरणाजवळ घेऊ, कारण तुकोबराय म्हणतात, अनुसरे तो अमर झाला, अंतरला संसारा. भगवान परमात्मा त्यांनाही आपल्या चरणाजवळ घेऊ एवढी विनंती करतो आणि अभंगाकडे वळतो. विठाला विठाला विठाला. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर तीन गोष्टी जीवाकडून अत्यंत घडणं महत्वाच्या आहेत. नंबर 1, देश सेवा जीवाकडून घडावी. दादांनो, जर देशाची सेवा घडत नसेल तर जन्माला आलेल्याचं सार्थक नाही. कारण ज्यांनी ज्यांनी देशासाठी आपला देह समर्पित केला त्यांचा इतिहास जरी वाचला ना, अंगावर शहारे उभारतात महाराज. भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझादासारखी मंडळी ज्यांनी तारुण्य वयात खेळत खेळत महाराज आपला प्राण अर्पण केला. काल परवा 2 ते 3 दिवस एबीपी माझावर एका वीर जवानाचा व्हिडिओ व्हायरल झाला बघा. बर्फ एवढा आहे तिकडे जम्मू काश्मीर भागामध्ये की गुडघ्या इतक्या बर्फमध्ये तो उभा आहे. फक्त देशाचं रक्षण. महाराज, आपल्याही गावातून एखादा मिलिटरी मॅन 5-10 असतीलच असं वाटतंय. धन्य ते आई वडील महाराज की ज्यांचा मुलगा सीमेवर आज देशासाठी रक्षण करतोय. कारण ते त्या रणभूमीवर उभे आहेत म्हणून आज आपण गळ्यात माळ आणि कपाळावर गंध लावतोय महाराज. नाहीतरी काल परवा एक तो हैदराबादचा बोलून गेला, मोदी जाएंगे और योगी भी जाएंगे फिर हम देखेंगे. याचं नाव सुद्धा कीर्तनात घ्यायला नाही पाहिजे महाराज. आणि मागालच्या 5-10 वर्षापूर्वी त्याचाच लहाना भाऊ म्हणला होता, फक्त 5 मिनिट पोलीस फक्त संरक्षण भारतातलं शांत करा, 100 कोटी हिंदूंना आम्ही दाखवून देऊ काय ताकद आहे आमची. मी सांगतोय कशासाठी, एकतर देशाचं रक्षण, देश सेवा केली
तर कीर्ती अजर अमर राहती महाराज. इतिहास वाचल्या जातो. आज राजमाता जिजाऊंचा पुण्यतिथी का जन्मोत्सव, हा असं आपल्याला तरी कमीत कमी माहित पाहिजे. आणि स्वामी विवेकानंदासारख्या महात्म्याचा सुद्धा आज जन्मदिवस. इतिहास यांची नोंद घेतो की ज्यांनी देशासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. म्हणून मोठ्याच्या मुखातलं वाक्य, गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद इंसान को रुलाती है. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जन्माला आल्यानंतर देश सेवा घडावी. नंबर 2, धर्मसेवा घडावी महाराज. जर आपल्याकडून धर्माची सेवा घडत नसेल तर जन्माला येऊन उपयोग नाही. आणि आमचे नाथ महाराज शांती ब्रह्म सांगतात ना, संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती. धर्माचं रक्षण केलं पाहिजे महाराज. कारण वेद सांगतो, जर आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करील. धर्मो रक्षंती रक्षितः. धर्माचं रक्षण प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आजच्या काळात तर महाराज. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे असतील की धर्मवीर संभाजी सारखे राजे असतील, यांनी आपला प्राण गेला तरी धर्म बदलला नाही महाराज. आपण कुठं 10-5 कोटी 5-50 कोटी दिल्याबरोबर पक्ष बदलाय भीत नाहीत महाराज. पण जी धर्मवीर मंडळी होऊन गेली की त्यांनी प्राण गेला तरी धर्म बदलला नाही, जात बदलली नाही आपली कधी महाराज. म्हणून प्राण गेला तरी लक्षात ठेवा, संस्कृती जपा आपली. ही धर्माचं रक्षण करणारी आजच्या काळात महत्वाची. आणि म्हणून देश सेवा, धर्म सेवा आणि नंबर 3 संत सेवा. विठाला 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 विठाला. त्याचबरोबर संतांची सेवा अत्यंत महत्वाची आहे. आणि तुम्ही तर भाग्यवान आहात महाराज तांदवेकर मंडळी, तुम्हाला दोन्ही संताची सेवा घडती. म्हणजे आराध्य दैवत असणार तांबेश्वर भगवान परमात्मा, पहिले वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव. म्हणजे भगवान शंकराची सेवा म्हणजे संताची सेवा आहे. आणि 7 दिवस तुम्ही भगवान बाबा सारख्या महात्म्याची सेवा करताय, ही सुद्धा संत सेवाच आहे. आणि संत सेवेत एवढा मोठा लाभ आहे, तो का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. ही उत्तम सेवा आहे महाराज, संतांची सेवा म्हणजे. आणि भगवान बाबा सारख्या महात्म्याची सेवा करणं म्हणजे, कारण बाबाच्या जीवनातले अनेक प्रसंग तुम्हाला अनुचित आहेत. ज्ञानोबारायाच्या भाषेत बोलायचं म्हणजे, भगवान बाबा म्हणजे कडकडीत वैराग्याचा बाण आहे महाराज. पै वैराग्य महापावके जाळोनी विषयाची कटके आणि अधपली तवके इंद्रिया जोगी. कडकडीत वैराग्याचा बाणा म्हणजे भगवान बाबा आहेत. फक्त दिखाऊ वैराग्य नाही तर ज्ञानोबराची पुढची ओवी ज्ञानोबराय म्हणतात, मनाची नखी न लगे
इंद्रियांची दृष्टी न रिघे. ज्ञानोबाराय म्हणतात जिथं इंद्रियांनाही विषय भोगण्याची इच्छा प्राप्त होत नाही किंवा इच्छा होत नाही तिथं वैराग्य उत्पन्न होतंय. महाराज वैराग्य तापला सप्रेम निवाला. वैराग्य तापला सप्रेम निवाला. वैराग्य तापला सप्रेमी निवाला. सप्रेम निवाला. विवादला धला शांती सुख. शांती सुख. वैराग्यानं तापावं लागतंय महाराज. वैराग्य हे दिखावण्यापुरतं सोपं आहे पण टिकायला मात्र अत्यंत कठीण आहे महाराज. आणि म्हणून वैराग्याच्या गोष्टी ऐक्याच्या गोष्टी ऐकल्या त्या आयुष्य कोणी होणे नाही महाराज. भगवान बाबा सारखा महात्मा आता आयुष्य कोणी होणे नाही. वामन भाऊ सारखं वैराग्य. पण बाबा आता इथं दोन प्रकार पाहायला मिळतात महाराज. वामन भाऊ आणि भगवान बाबा. वामन भाऊकड फक्त वैराग्य एवढं मोठं पण भगवान बाबा बरोबर वैराग्यही आहे आणि ऐश्वर्यही आहे. म्हणून वामन भाऊ बाबांना थट्टाना म्हणायचे तो शब्द आपल्या मुखातून बोलाय नाही पाहिजे. पण भगवान अरे तू कुठे जरी गेलास तरी तुझ्या पायावर कमरा इतका गुडघ्या इतका पैशाचा काय लागतो ठीक लागायचा महाराज. काय वैराग्य आणि काय ऐश्वर्य बाबांचं. आता आम्हाला मागू मागू पैसे घ्यावं लागलेत कीर्तनाचे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे भगवान बाबाच्या सप्तेत सुद्धा मागावं लागलेत. हे दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल कारण महाराज म्हणतात योग्याची संपदा यांची काय संपदा आहे. त्याग आणि शांती ही योगी लोकांची ही महात्म्यांची काय आहे संपदा आहे खरी महाराज. संपदा. आणि म्हणून अशी ही दैवी संपदा जी कोणी जपतात जोपसतात त्यांच्यासाठी भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुन ऐक बाबा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. विठला कारण भगवंताला त्यागापेक्षा योगापेक्षा स्वाध्यायापेक्षा ज्ञानापेक्षा त्याला भक्त हा अत्यंत प्रिय आहे महाराज.
भगवान सांगतात उद्धवाला, उद्धवा ऐक बाबा, न साधयति माम योगो न सांख्यम उद्धवा न स्वाध्याय स्तपो त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता. मला त्यागी भक्त नाही लागत, ज्ञानी भक्त लागत नाही. म्हणून उद्धवासारखा ज्ञानी भक्त सुद्धा, भगवंताचा अखंड सानिध्य लाभलेला भक्त सुद्धा, भगवंतापासून उपदेश घ्यावा लागला त्याला सुद्धा की भक्ती काय आहे, म्हणजे ज्ञानालाही योग्यालाही. म्हणून वासुदेवामध्ये गोड प्रमाणाला ना, हे जपतपानुष्ठान व्यर्थ कासया तीर्थ वृत्त यम नियम लगे दैवता धरणे. आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे. केशव माधव अच्युत वदता होय पात करणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. कृष्ण आणि म्हणून अशी कोणी संत महात्मे आहेत की ज्यांनी भक्तीच्या बळावर भगवंत आपला करून घेतला महाराज त्यांनी. आणि अशा संतांची तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये भेट होण्यासाठी काय लागतं? कोण पुण्य कोण गाठी. पुण्य कोण गाठी. हरी कोण तुकोबाराय म्हणतात, अशा संतांची भेट होण्यासाठी काय लागतं? कोण पुण्य कोणा गाठी. ज्यांशी ऐशी यांशी भेटी. कोण पुण्य, पहिला शब्द तुकोबाराय म्हटला कोण. कोण म्हटलं की तर व्याकरण दृष्टीने जर विचार केला तर सरळ सरळ कोण म्हटलं की कोणतं चिन्ह येतं? आता कडच लागायसारखं झालंय की सगळं. मला वाटलं थंडीमुळं मीच फक्त मलाच एकट्याला घाम यायलाय थंडीत.
आता कोरोनाच्या वातावरणामुळे बी बरंच इथं सुद्धा कपासूनच कोरोना आहे. कोण म्हटलं इथं पूर्णविराम नाही. हा कोणतं चिन्ह? वा बाबा, प्रश्नार्थक चिन्ह. कोण म्हणजे ज्ञानोबराच्या भाषेत इथं पुण्याचे काय आहेत? बरेचसे प्रकार आहेत. कोण पुण्य असं म्हटलंय ना, म्हणजे अनेक पुण्य वेगवेगळे वेगवेगळे आहेत. सप्तेमध्ये पंगत घालण्याचं पुण्य वेगळं, सप्त्यामध्ये टाळ घेऊन उभारण्याचं पुण्य वेगळं, पत्तरवाळ्या उचलण्याचं पुण्य वेगळं, कीर्तन झाल्यावर दुसऱ्याचे चेपला घेऊन जाण्याचं म्हणजे पुण्य. पुण्य काय आहे? कोण पुण्य. पुण्यात काय आहेत? अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. मग तुकोबरा इथं कोण शब्द वापरला. कोण म्हणजे याच्या पाठीमाग बरचसं काही लपलेलं आहे. आता तुम्ही जे म्हणलात ते कोण आता सांगतो. तुम्ही सुद्धा काय सांगितले? कोण. ते कुठं शिकवले जातात? शाळेत. त्रिकोण, विशाल कोण, षटकोण, हा मृदंगाचार्य कोणता? लघु कोण, आणखी हा समद्विभुज कोण. हा वा वा वा, अजून त्यांचं राहिलंय. म्हणजे त्यांनी शेवटचा मेहंदीचा सुद्धा काय आहे? कोणच आहे ना तो सुद्धा. मग तुकोबारला हे सगळे कोण सांगायचे का? कोण म्हटलं की त्याच्या पाठीमाग बरचसं काही आहे महाराज. हे शब्द जो आहे कोण, हा पुण्याला लागून शब्द आहे. कोण? पुण्य. हा पुण्याची संगत सांगतोय. हे पुण्य उभे राहो आता, पुण्य राहो आता, पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता. या संता करणे, या संता करणे, हा जो कोण आहे, हा कोण जो पुण्य तो कोणामुळे? या संता कारणी. ही संतामुळं कोण पुण्य महाराज. आणि ते फक्त संतामुळं उभं राहतंय पुण्य. पुण्य करण्याची अनेक मार्ग वेगवेगळे आहेत, पण सर्वात महत्वाचा मुद्दा, पुण्य करणं चांगलंय का वाईटच आहे? आता काही बोलायला हरकत नाही. पुण्य करणं बाबा चांगलंय का वाईट? चांगलंच आहे ना. अहो जर पुण्य करणं चांगलं असेल तर पुण्य करणाऱ्याचं बहुतेक यादी चांगलं झालेलीची का वाईट झालेलीची? हे पुण्यवंत पाताळ लोकीने यादीच महाराज आमच्या जनाबाईंनी वाचली. पुण्य करणाऱ्याची यादी ही. पुण्यवंत पाताळ लोकीनेला 99 यज्ञ केली महाराज आमच्या बळीराजानं. आणि एक यज्ञ करायचा स्वर्गाची गादी प्राप्त होणार. वामन अवतार धारण केला आणि 3 पदभूमी मागितली. किती? 3 पद म्हणजे 3 पाय. आणि तू का म्हणे बळी जीव दिला पायांतळी. असा पुण्यवान बळीराजा पण पाताळ लोकात नेऊन घातला महाराज. दरिद्री तू भाग्यवंत केला.
सुदामा ब्राह्मण अत्यंत दरिद्री, पण फक्त स्वतः एवढं फक्त सोनं नाही तर गावच अख्खा महाराज शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. अख्खा गावची गाव नगरीत सुद्धा नगरी महाराज सोन्याची बनवून टाकली. एवढंच नाही, चोरट्याचा बहुमान वाढविला. हा वाल्या कोळी, चोरटा म्हटलं याला, असा वाल्या कोळी. पण महाराज बोलिला वाल्मिक तैशेची करीन वरतुनी दावीन नामा म्हणे. जसा वाल्या कोळी बोलला तसं भगवंत वागले महाराज. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. हरिश्चंद्र राजा आणि तारामती राणी महाराज माणसं समोर दान दिलेलं वापस गेलेत महाराज. आम्हाला अनुभव आलाय. पण या राजानं आपलं सगळंच दान देऊन टाकलं. कुठं? स्वप्नात. स्वप्नात सांगायलोय, स्वप्नात. म्हणजे तुम्ही स्वप्नात नाहीत ना. या हरिश्चंद्र राजानं विश्वामित्राला स्वप्नात आपलं राज्य संपूर्ण दान दिलं महाराज. एवढा दानी भगवत भक्त हरिश्चंद्र राजा कीर्तिवानाचा अपमान केला. अरे देवा, अशा थोर थोर मंडळीला तू अपमानित केलंस. तुझा दरबार पुण्यवंताला न्याय देणार आहे का बाबा? तुझ्या दरबारामध्ये पुण्यवानाला न्याय नाही. जर पुण्यवंताला न्याय नसेल तर पुण्य करणं चांगलं का वाईट महाराज? तुकोबाराय म्हणतात, पुण्य करणाऱ्यांचं वाईट होईल याच्यात नवल नाही. जे पुण्यवान आहेत अशांचं नाव जरी घेतलं ना तरी जीव काय होतो? पुण्यवंत होतात महाराज मंडळी. की पुण्यवंताचं नाव जरी घेतलं, जर वाटत असेल एखाद्याला पुण्यवान व्हायचंय, त्यांनी महाराज फक्त संताच्या नामाचा काय करायचा? घेता सज्जनांची नावे. सज्जनाला नाव ठेवण्यात मात्र आपण अवलयत महाराज. पण सज्जनाचं नाव जरी आपल्या मुखात आलं ना तरी पुण्यवान जीव होतो महाराज. हे सामर्थ्य संतांच्या अंगी आहे. आणि म्हणून तुका म्हणे पापी जाती संतांची या जपे. केवढंही केलेलं पाप असू द्या महाराज, संत नामाचा जयघोष आपल्या मुखात असायला पाहिजे. म्हणून लाखो मंडळी आळंदी पंढरपूरमध्ये या सोहळ्यामध्ये सामील होतात. आणि ज्या वेळेस वाखरीला ही सगळी मंडळी एका ठिकाणी येतात, वाखरीचं रिंगण, जी माणसं रिंगणात गेलेली ना त्यांनाच रिंगणाचा काय आहे अनुभव आहे. एकदा का रिंगणात माणसानं उतरलं मग ते रिंगण कुठलंही असो. त्या रिंगणात बरेच प्रकार आहेत. पुढची व्यक्ती पाहून हात द्यावा महाराज. कुठं? कुस्तीच्या रिंगणात, कुस्तीच्या फडात. आपलं गाव त्यामध्येही सरस आहेच. लाखो वारकरी आळंदी हुन पंढरपूरला येत असताना वाखरीच्या रिंगणामध्ये ज्यावेळेस रिंगणाचा ज्ञानोबा तुकोबाचा गजर चालू असतो महाराज, चोपदार फक्त हात वर करतात आणि हात वर करून त्यांच्या इशाऱ्यावर महाराज हजारो मृदंगाचार्य, हजारो तुळशीवाल्या, हजारो पथकावाले
ही सगळी मंडळी एका तालात एका स्वरात एवढा गजर होतो महाराज मोठ्यानं. मी तर म्हणत असल स्वर्गातली इंद्राची गादी सुद्धा महाराज, इंद्राला सुद्धा भीती वाटत असेल. एखादा वारकरी पुण्यवान कुठे येऊन बसल? इंद्राच्या गादीवर महाराज. एवढे वारकरी आमचे उंच पतात हा आनंद ज्यांच्या अंगामध्ये मुरलाय ना महाराज. वारकरी बांधून टाकले ना महाराज, तरी आषाढी वारीला घरी थांबत नाहीत. आता असले बळी असल्यावर काही कमी का महाराज? एकाहुनी बळी रे. हे खेळ्या नावाचं प्रकरण जे ना महाराज, जे खेळ करीत का अंगामध्ये ज्यांच्या काय मुरलेला आहे? खेळ मुरलेला आहे. हा हीच वारकऱ्याचं महाराज वैशिष्ट्य विशेषता, की परमार्थाची ताकद काय? ती वयाची ताकद नाही. जसं वय होईल तसं आमच्या माता मावल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे कापून त्याचं काय बनवितात? लोणचं. आणि मग ते लगेच खायला त्याची काही चव येत? त्याला अनुभवी माणसं काय म्हणतात, लेकरं जर फोड गेलं, लोणचं काय झालं नाही? मुरलं नाही. जसं लोणचं मुरल तसं खायला काय येते? चव येते. त्याच्यामध्ये पुन्हा काही शंका, आंबट लागल, खरट लागल, निबर असर, त्या राहिलेल्या कुईला महाराज काहीच शिल्लक नसते. त्याला त्या आंब्याच्या कातड्याचा भाग नाही राहत, त्याच्यामधल्या त्या गाभ्याचा भाग राहत नाही. पण तरी सुद्धा माणूस घासा बरोबर त्याला काहीच नसताना सुद्धा जेवढ्या वेळेस तोंडाला लावताल तेवढं ते आपला काय सोडतंय? पाजर सोडून चवीत रूपांतर करतंय ती. आणि त्याची चव ही अशी लागती महाराज, जिथे हिरवं कातड असतंय का त्याची सुद्धा तेवढी चव लागत नाही. म्हणून वयोवृद्ध माणसं ते बाहेर काढून फेकून देतात आणि राहिलेलं तेवढंच काय करतात, फक्त भोजनाबरोबर चालू करतात. तसं परमार्थाची ताकद ही महाराज, की हिरव्या लोणचेली आमच्यासारख्या किंमत नाही. परंतु परमार्थामध्ये जी मुरलेली मंडळीत ना महाराज, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातले असो, उच्च पदावर सुद्धा, कारण जडभरत राजासारखा महाराज राजा, पण शेवटच्या काळामध्ये सुद्धा त्याला घाला घातला महाराज. म्हणून वैकुंठवाशी गुरुवर्य घुले बाबा म्हणायचे, जोपर्यंत काय होत नाही माणसाची माती होत नाही, आणि माती सावडून माणसं जोपर्यंत घरी येत नाहीत तोपर्यंत काय समजायची नाही. मग म्हणावं की हा माणूस काय झाला, आता त्या अवस्थेला प्राप्त झाला महाराज. धाम परमम एवढं कठीण आहे महाराज जीवन जगणं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, अशा संतांची जर आमच्या जीवनामध्ये भेट झाली त्याचं एकमेव कारण असेल तर ते म्हणजे पुण्य. आणि म्हणून कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी. म्हणजे संताची भेट होण्यासाठी काय लागतात? गाठी लागतात. गाठी महाराज. बरेच माणसं म्हणतात, महाराज त्यांच्या कशाला तुम्ही नादी लागायला? ती कसल्या गाठीचे आहेत? आतल्या.
बरेचसे माणसं कसल्या गाठीचे असतात? ती गाठी कुणं पाहिल्यात महाराज मध्ये, म्हणजे मध्ये काय आहेत माणसाच्या, त्याच्याहून काय लक्षात घ्यायचं? मध्ये काय आहेत? गाठी आहेत. आता एक प्रापंचिक जीवनातल्या सुद्धा गाठी सांगतो तुम्हाला मी. शेतामध्ये प्रत्येक माणूस, आता शेतकरीच इथं, कुणी गाई कुणी म्हशी शेतात आपल्या बांधून आलात घरी, शेळ्या बी प्रत्येक जण वेगवेगळी काय मारतो? गाठ बांधतो. त्याच्यामध्ये बऱ्याच गाठी आहेत महाराज. काही गाठी बांधायला कशा आहेत? अत्यंत सोप्या, आणि सोडायला सुद्धा सोप्याच आहेत. हा, ती अशी डबल आडीची गाठी, काय त्याला काय म्हणतात? हा, चहाडी गाठ. तिचं नाव किती गोड आहे बघा. चहाड्या लावणाऱ्यापाशी माणसापासून थोडं कसं राहायचं महाराज? सावधच राहिलं पाहिजे. ही चहाड्या गाठीवाली समजायचं. हा, माता माऊलीने सुद्धा सासा सुनात जर काही आनंद ठेवायचा असला तर चहाड्या लावणाऱ्या मंडळीपासून कसं राहायचं? सावध राहायचं. चहाडी गाठ, एक गाठ अशी बांधायला अत्यंत सोपी, आणि सोडायला लहान लेकराला सांगा ना, जाऊन वडील मान फक्त काय दी, असा हिसाडा दी, लगेच सुटती. कोणती गाठ? हसड गाठ. सोडायला अत्यंत सोपी, पण चहाडी गाठ मत सोडायला कठीण आहे मला. एकदा फासा बसला रे बसला की पुन्हा सुटणं अवघड आहे. हा, ही गाठी कदाचित बांधताही येत्याल, सोडताही येत्याल, पण यापेक्षा पुढची गाठी अनेक आहे महाराज. ब्रह्मगाठ. म्हणजेच दत्ता महाराज पती आणि, हा आता तुमच्या लक्षात आलं, ब्रह्मगाठ. ही सुद्धा काय आहे? गाठच आहे ना महाराज, ही सुद्धा एक. म्हणून ब्राह्मण देवतेच्या साक्षीने ही गाठ बांधल्या जाते. सगळ्या गाठी बाकीच्या सोडता येतात, बांधता येतात, पण काहींनी एकतर ही गाठ बांधायच्या नादी जायचं नाही, आणि एकदा का बांधली रे बांधली की पुन्हा जर कुणी सोडायचा प्रयत्न केला महाराज तर हायकोर्टापर्यंतच्या वाऱ्या कराव्या लागतात. विठ्ठल 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 मग तुकोबारांना या सगळ्या गाठी सांगायच्यात का? तुकोबारा नाही म्हणले. अशा गाठी सोडणं बी अवघड आहे. तशा आतमध्ये सुद्धा गाठी आहेत महाराज, पण त्या गाठी एकदाच सुटत नाहीत. कुणी जर सोडवायचा प्रयत्न केला, एकाच वेळेस म्हणला मी सगळ्या गाठी सोडतो, सुटत महाराज म्हणतात ना, बंधनापासून उकलेल्या गाठी, बंधनापासून उकलेल्या गाठी, बंधात जीव हा, आणि बंधात जीव असल्यामुळं इथं डायरेक्ट गाठी सोडता येत. मग एक 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 गाठ सोडावी लागती महाराज. आणि मग ते ताली मिठी सावकाश, मग देवाच्या चरणावर असो की संतांच्या चरणावर असो महाराज, आपोआप मिठी देता येते. पण त्यासाठी काय सोडावं लागतात? का हो तुकोबार आहे, तुमच्या गाठी सुटल्या का? कोणत्या प्रकारच्या? संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटे शीतळ, झालो पोटे शीतळ, पोटे शीतळ. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटे संदेहाच्या सुटल्या गाठी,
पोटी सीतारा झालो पोटी सीतारा गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी, सगळ्या गाठी सुटल्या महाराज संदेहाच्या. गाठी अत्यंत महत्वाच्या आहेत, पण त्या गाठी कुठं सोडल्या जातील? तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी गोमटे ते करा भार ओझे तुम्हाशी. संताशिवाय या गाठी सुटणं कठीण आहे महाराज. आणि म्हणून तुकोबाराने एक दृष्टांत दिला. तुकोबाराय म्हणतात वाघे उपदेशीला कोहला सुखे आणि सुखे खाऊ द्यावे मला मला. एका वाघानं उपदेश केला. कुणाला? कोहल्याला. कोहल्याला. म्हणजे उपदेश कुणी कुणाला करावा यालाही काय आहेत शास्त्रापुराणामध्ये नियम आहेत महाराज. नाहीतर कोणी कोणाला काय करायला आजच्या काळात इथं बसल्या बसल्या पंतप्रधानानं काय करायला पाहिजे ही माणसं अवतावर उभं राहून विचार करायलेत का आमदार खासदार होऊन विचार आहे? म्हणजे उपदेश कोणी कोणाला करावं याचंही काही शास्त्र आहे. वाघानं उपदेश केला. कोणाला? कोहल्याला. काय उपदेश केला? सुखे खाऊ द्यावे मला. वाघ उपदेश करू लागला. ओ कोहले दादा, उद्या एकादश आहे. मग एकादशीच्या पर्व काळावर अन्नदान करणं कसं आहे? चांगलं आहे. अन्नदानासारखं दुसरं दान नाही म्हणून सांगितलं. पुन्हा वाघानं. म्हणजे रोज पंक्ती घालणारा सांगतोय का कधीच पंगत न घालणारा सांगतोय अन्नदान करणं चांगलं? यालाही महत्व आहे महाराज. अन्नदान केलेलं श्रेष्ठ दान आहे हे कुणा सांगावं? जो पंक्ती घालतोय त्यानं. जो रोज दुसऱ्याच्या पंक्तीत झोडतोय अन्नदान करणं अत्यंत श्रेष्ठ आहे. मग अरे मी आता जीर्ण झालोय, मला शिकार करता येत नाही, मग तू मला खाऊ दे बाबा, अन्नदान कर, तू तुझा देह मला समर्पित कर. कोहलेत कोहला, चतुर कोहला म्हटलंय. कोहल्याला काय उपमा आहे? कोहलेत कोहला, चतुर कोहला. कोहल्यानं महाराज चतुराई साधली. कोहला म्हणला वाघदादा, जर दानात दान श्रेष्ठ अन्नदान असेल तर तू मला उपदेश करत आहेस. माझी अशी इच्छा आहे, मी तर आता तरुण आहे, तुझं काय झालंय? वय झालंय आता. आता काय कर, तूच तुझं शरीर मला काय कर, समर्पित कर. मग तुकोबाऱ्याने शेवटच्या चरणात यांचं महत्व सांगितलं. काय आहे ते? गाठ पडली ठक ठका. काय गोड प्रमाण आहे बघा. गाठ पडली ठक ठका आणि त्यांचे वर्म जाणे तुका. गाठ शब्द इथं सुद्धा आलाय. गाठ पडली म्हणजे गाठ म्हणजे भेट. हे सुद्धा जीवनामध्ये अत्यंत महत्वाची महाराज. गाठ म्हणजे भेट. दोघांची भेट होणं हे सुद्धा या युगामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. मग आपल्या जीवनामध्ये गाठ पडावी, भेट व्हावी. कुणाची? या संताशी भेटता, या संताशी भेटता, या संताशी भेटता, या संताशी भेटता. हरे संसाराची व्यथा, हरे संसाराची व्यथा, हरे संसाराची चिंता, हरे संसाराची चिंता. पुढता पुढती पुढता पुढती पुढता पुढती पुढता पुढती वरी त्यांच्या ठेवीन, त्यांना ठेवी, वरी त्यांच्या ठेवीन, त्यांना ठेवी.
आणि म्हणून कोण पुण्य कोणा गाठी. आपल्या जीवनामध्ये गाठ अशा मनुष्याची पडावी, अशा सद्दानाची पडावी की आपल्या आतमधल्या गाठी सगळ्या काय व्हाव्यात, सुटाव्यात. नाहीतर दुसऱ्यापाशी गेलं की आपल्या आतमध्येच गाठी तयार व्हायल्यात महाराज. जेवढा दुरावा असेल गाठी मोकळ्या आहेत, पण माणूस माणसाजवळ आला रे आला की गाठी एकमेकाचं बघून गाठी तयार व्हायल्यात महाराज. पण ज्ञानोबा म्हणतात तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आगरवता करावे भाष्य सकळ. संतांच्या जवळ गेलं एकदा की तिथं एकही गाठ नसली महाराज तरच संताची भेट होती. जोपर्यंत आपल्या आतमध्ये गाठीत न संताच्या अखंड जवळ असू द्या महाराज, अखंड संताचं महत्व कळणार नाही. भगवान बाबाचं महत्व, वामन भाऊचं महत्व, ज्ञानोबा तुकोबारायांचं महत्व जोपर्यंत आहेत तोपर्यंत कमी लक्षात आलं, पण गेल्यानंतर मात्र महाराज 100 पटीनं महत्व कळलं महाराज, 100 पटीनं. म्हणजे एक जरी गाठ जवळ असली संताचं महत्व, संताचा महिमा लक्षात येत नाही महाराज. कारण तेवढी गाठ एक एक बलवान आहे महाराज. तेवढी गाठीचे अनेक प्रकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार या गाठी एवढ्या एवढ्या आहेत महाराज. या एका एका गाठी बसून सुटका महाराज ब्रह्मदेवाला सुद्धा झाली नाही महाराज. ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीलाच काय केला, धरू पाया गेला महाराज. म्हणजे स्वतःच्या मुलीला सुद्धा जिथं धरू पाहायला ब्रह्मदेव जातो महाराज. काम काही सोपा, जेवढं वैराग्य दाखवण्याचा प्रयत्न होतो महाराज त्याच्या अनंत पटीनं काम आतमधून जसं अग्नीमध्ये घी म्हणजे तूप टाकावं का महाराज, तशा पद्धतीनं हा काम एक एक जेवढं भोगण्याची इच्छा कराल तेवढा काम 100 पटीने ज्वलंत होतो महाराज. इंधने निमाला. आणि म्हणून विशेष सेविता कोण तृप्त झाला, एक महाराज काम नावाचा. वा, अशी सगळी मंडळी पाठांतरावारी असल्यानंतर मग आनंद येतो. ही अडका नावाचं जी प्रकरण आहे ही कामाची मांडणी केली महाराज सगळी. इंद्रा चंद्राला सुद्धा दळाला, भगवान शंकरासारखे सुद्धा महाराज इथं त्यांची सुद्धा चेष्टा केली ह्या कामानं. ब्रह्मदेवासारखा एवढा ज्ञानी महापुरुष, 4 वेद ज्याच्या हातात आहेत, 4 मशनी आहेत महाराज. कुणाला, ब्रह्मदेवाला. म्हणजे 4 डोके, त्याच्या सुद्धा मशनी 4ची 4 या कामानं काय पाडल्या, बंद पाडल्या. आपली एक मशीन आहे ती बी जिकडं वारं वाहील तिकडं पळत या. एवढा बलवान कामनावाची गाठ आहे. मग या कामनावाच्या गाठीपासून अत्यंत जीवानं सावध राहावं महाराज वेळोवेळी. म्हणून भगवान बाबासारख्या महात्म्यावर फक्त चारित्र्यावर काय उडाले, शिंतोडे उडवले महाराज चारित्र्यावर. कोणी एका माता माऊलीची चोळी भगवान बाबाच्या उशाला आणून ठेवली आणि तुमच्या आमच्यासारखी मंडळी बाबा स्नान करून आल्याबरोबर रूम मध्ये गेली. बाबा स्वतःला वैराग्याचा बाणा म्हणून घेता, समाजात वैराग्य दाखवता, मी ब्रह्मचर्य आहे म्हणून घेता आणि स्त्रीलंपट जीवन जगता. शिंतोडे उडवले महाराज बाबाच्या चरित्र्यावर. मी कामाबद्दल बोलतोय. हे कुठं पाहायला मिळतंय परिणाम? साधूच्या महाराज त्याग अंगी त्याग. भगवान बाबांच्या लक्षात आलं
की आता नारायणगडावर राहण्यासारखं राहिलं नाही. पण चरित्राला कलंक घेऊन जगण्यापेक्षा काय करायचं या जीवनाचं महाराज. गडाच्या पायथ्याजवळ आली, इकडं तिकडं पाहिलं, गारगोटी पाहिल्या दोन, आणि ज्या लिंगामुळं या शरीरावर या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत ते इंद्रिय महाराज या देहा वेगळं भिन्न केलं. देवी परिणाम तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. साधूचं जीवन महाराज अग्नी अग्नी. कोणी जर हात लावायचा प्रयत्न केला ना महाराज, जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाहीत. रक्त सांडलं महाराज. कामाबद्दल बोलतोय. तिथं काही थेंब रक्ताचे पडले. परिणाम जिथं रक्ताचे थेंब पडले त्या थेंबामधून महाराज साक्षात विष्णुप्रिय तुलसी उगवल्या महाराज. तुलसी. काय ताकद आहे वैराग्याची, काय ताकद आहे गाठीची. एका एका एवढा काम बांधला. वैकुंठवाशी विठ्ठल महाराज घुले बाबा यांना ज्यावेळेस दवाखान्यात ॲडमिट केलं, डॉक्टरने सांगितलं यांच्या शरीरामध्ये गाठी झाल्यात. गाठी डॉक्टरने सांगितलं महाराज. काय वैराग्य. सांगतोय कशासाठी की एवढं महाराज या कामाला बांधावं लागतं. एवढं आमच्या हनुमंतरायनं बांधलं. कुणाला? कामाला बांधलं महाराज. कामाला बांधणं एवढं सोपं नाही. एक गाठ सोडणं एवढं अवघड आहे, तर बाकीच्या गाठी माणसाला कुठं नेऊन ठेवत्याल सांगता येत नाही. आणि म्हणून कोण पुण्य कोणा गाठी. जीवनामध्ये महाराज एक गाठ जरी सोडायचा प्रयत्न केला ना, बऱ्याचशा गाठी आपल्याकडून सुटणार नाहीत. पण एक जरी गाठ सोडायचा प्रयत्न केला ना जीवनामध्ये, जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, मद असेल, मत्सर असेल, एक गाठ सोडायचा प्रयत्न करा. तुकोबाराय म्हणतात आमच्या या सगळ्या गाठी सुटल्या आणि त्याचा परिणाम असा झाला सर्वानंदाचे काम क्रोध लोभ निमाले ठाईची आणि सर्व आनंदाची सृष्टी झाली. ही सगळ्या गाठी महाराज जिथल्या तिथं नम होतात किंवा आपोआप सुटतात. पण त्यासाठी जर एक बाहेर टाकायचं असलं तर दुसरं आतमध्ये घ्यावं लागतंय. एक घेतल्याशिवाय एक बाहेर पडत नाही. मग काय घ्यावं लागतंय आतमध्ये? तर तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. मग आपोआप या गाठी शरीरातल्या आपोआप सुटतात महाराज. तेच तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये संतांची भेटीसाठी कोण पुण्य कोणा गाठी. ज्यांशी ऐशी यांशी भेटी विढोबा रखुमाई Bye.
म्हणून बरोबर 10 मिनिटं कमीत 11ला तुकोबार आहे. आता 3 चरणाचा उजर तार तो सांगतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. तुकोबार आहे म्हणतात 80 80 80 भेटी त्यांनाच फक्त 80 80 हे जे पद आहे ना हे दर्शक सर्वनामाचा उच्चार करतं. सर्वनामाचे 2 प्रकार, एक समीक दर्शक सर्वनाम आणि एक दूरदर्शक सर्वनाम. समीक दर्शक म्हणजे जवळचं दाखवणारं आणि दूरदर्शक म्हणजे दूरचं दाखवणारं. हा ही हे जवळचं दाखवतंय, तो ती ते हे दूरचं दाखवणारं सर्वनाम आहे. पण इथं 80 80 हे जे पद आहे ते संताकडे लावायचं. मला 80 80 80 80 कैसी 80 80 कैसी याने भेटतील साधू. बस हा सगळं भेटतंय महाराज. चंद्र अमृत सगळं हे भेटल, पण त्या साधूची भेट होणं दुर्लभ आहे, दुर्लभ. मग त्यासाठी एकच ओळखायचे कसे? जिही हरी धरिला मणी दिले संसाराशी पाणी. त्यांना फक्त मनात धरा आणि ओळखा. जिही हरी धरिला मणी. ज्यांनी हरीला आपल्या कुठं धरलंय? मनात. हरीला मनात धरता येतं का? तो धरण्याची गरज आहे का? आणि तो धरल्यानं सापडलाय तरी का? शास्त्रापुराणामध्ये पहिली गोष्ट तर सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृति ज्ञानमपोहनंच वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेवचा सर्वाघटी राम. तो सगळ्याच्या हृदयामध्ये. आणि इथं काय म्हणलंय? जिही हरी धरिला मणी. तो धरता येतोय का? तो धरावा लागतो महाराज. गवळणी बांधिती धारणाशी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावूनिया मागे यशोदे भोजन. हे सगळं आता काल्याच्या बाबांच्या मुखातून तुम्ही ऐकणार आहात. त्याला धरता येतं का? कारण यशोदे मातेनं सुद्धा धरायचा प्रयत्न केला आणि बांधायचा प्रयत्न केला. 4 बोट दोरी काय पडली? कमी पडली महाराज. पण भक्तीचं सामर्थ्य एवढं आहे महाराज. एवढं मोठं आहे. धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया तो हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडल्या धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आणि म्हणून त्याला धरता येतं म्हणून जिही हरी धरिला मणी. आणि सर्वात मोठं दिले संसाराशी पाणी. या संतांनी महाराज अगदी लाथाळीला संसार केला षडउर्मीचा घालोनिया. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि म्हणून दिले संसाराशी पाणी. पण असा कोण असतो महाराज? एखादा भाग्य कोण? हा भाग्याचा वा वा. बोले आईची ज्याची वाचा कोण? हा भाग्याचा कोण आहे? असा भाग्याचा महाराज 3 प्रकारचे भाग्यवान सांगितलेत. नंबर 1 चा भाग्यवान कोण आहे? भाग्यवंता घरी
भजन भजन पूजन. नंबर 2 तरणा भाग्यवंत. ही सगळी जी तरुण मंडळीत ना महाराज, ही टाळ घेऊन उभारलेली, ही सगळी भाग्यवान सांगितली तुकोबारांनी. तरणा भाग्यवंत नटे हरी हरी कीर्तनात. ही हरी कीर्तनात नाचणं गाणं, हरिपटात आनंद घेणं, ही कशी सगळी भाग्यवान म्हटलंय. भाग्यवान तर लग्नात डीजेवर नाचणारे कमी आहेत का? हा, पण जर कीर्तनात नाचत असतील तर भाग्यवान आहेत महाराज. आणि तिसरा भाग्यवान सांगितला, भाग्यवंत म्हणू जया शरण गेले पंढरी राया. आणि तुकोबाराय म्हणतात. चौथा तुकोबाराने भाग्यवान सांगितला. कोण आहे? तर जो संताच्या चरणावर जातो ना महाराज, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. संताच्या चरणावर जातो ना तो सुद्धा महाराज भाग्यवान आहे. म्हणून कोण हा भाग्याचा बोले ऐशी ज्याची वाचा. असा जर कोणी भाग्यवान असेल एखादा भगवत भक्त, भगवान बाबा सारखा महात्मा असेल, वामन भाऊ सारखा महात्मा असेल, अशा संताची जर जीवनामध्ये भेट झाली तर तुकोबाराय म्हणतात काय परिणाम होईल. वा, गायक वादकांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. ही मंडळी म्हणजे संप्रदायाचा प्राण आहेत महाराज सगळी. आणि म्हणून तुका म्हणे त्यांची भेटी होय संसाराची तुटी. संताकडं देवाकडं का जावं? जी काही संसारातली माया आहे, ही माया कुठंतरी ईश्वराच्या चरणी संताच्या चरणी लागावी. संसाराची तुटी होते. तुटी म्हणजे विभक्तपणा येतो महाराज. म्हणजे तुम्ही म्हणाल दुसऱ्या दिवशी जाऊन काही फारकत घ्यायची वेळ येते का? तो प्रकार नाही महाराज. फक्त संसारावरची जी माया आहे ना, ही माया संताच्या चरणी देवाच्या चरणी लागती महाराज. होय संसाराची तुटी. आणि म्हणून ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा या महात्म्याचा पुण्यतिथी उत्सव तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळ, तांबवा भजनी मंडळासहित सर्व तन मन धनानं हा कार्यक्रम सुंदररित्या अविरत पद्धतीनं, आता कोरोनाचा वाढता प्रभाव आहे न्यूजवर, आणखी आपल्या भागामध्ये काही तसं कुठलंच काही धोका वगैरे काही तसा नाही, परंतु तुम्ही सर्वांनी अगदी तांबेश्वराच्या चरणी विश्वास ठेवून अगदी अविरत पद्धतीनं हा सप्ताह चालू केलेला आहे. खरोखरच बाबाबद्दल खूप काही बोलता येईल, पण फारसं बोलण्यापेक्षा एकच बोलेल मी. झाली आठवण हो झाली आठवण, झाली आठवण हो झाली आठवण, मज बाबांची जीव तळमळे पाणी डोळ्यातूनी, जीव तळमळे पाणी डोळ्यातूनी, झाली आठवण हो झाली आठवण, झाली आठवण हो झाली आठवण, मज बाबांची जीव तळमळे पाणी डोळ्यातूनी, जीव तळमळे पाणी डोळ्यातूनी. भरपूर काही करण्यापेक्षा भगवान बाबांनी जो समाजाला उपदेश दिला, महाराज जमीन विका, दुसऱ्याच्या शेतामध्ये नोकरी धरा, पण मुलांना काय करा? शिकवा. मुलांना शिकवा, कारण शिक्षणाशिवाय महाराज कशातच माणूस पुढे जाऊ शकत नाही. म्हणून कालचे जे काही MPSC UPSCच्या मोठ्या मोठ्या परीक्षा झाल्या, त्यामध्ये सुद्धा
खूप खूप मंडळी यशस्वी पदावर गेली महाराज. हे फक्त शिक्षणाचाच प्रभाव आहे. आणि त्या काळात सुद्धा आज आपण कॉलेज शाळा काढतो याच्यात नवल नाही, संस्था काढतो याच्यात नवल नाही. भगवान बाबांनी त्या काळात सुद्धा महाराज औरंगाबाद सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी, आता ते विद्यापीठ पुन्हा दुसऱ्या माणसानं वेगवेगळं त्याला स्वरूप आलं ते सोडून द्या, पण त्या काळात सुद्धा भगवान बाबांनी भगवानगड स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी एक विशेष शिक्षण मोहीम सुरू केली. औरंगाबादला सुद्धा विद्यापीठ आरंभ केलं भगवान बाबांनी. कशासाठी? फक्त मुलांनी शिकून आपल्या पायावर मोठं व्हावं. म्हणून या ठिकाणी मी सुद्धा तुम्हाला एवढंच सांगेल की बाकीचे सगळ्या गोष्टी करता येत्याल, पण गेलेली वेळ जीवनामध्ये पुन्हा येणार नाही महाराज. म्हणून बरवी ही वेळ सापडली संधी, सह्य झाली बुद्धी संचिताची. शिवेला पूर्णविराम देण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. सर्वांना कल्पना आहेच, आपल्या गावातील सगळीच तरुण मंडळी, भजनी मंडळी सगळीच आपल्या संस्थानला, कीर्तनसुद्धा झालं आहे महाराजांचं, सगळी मंडळी आलेली त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी श्री क्षेत्र शिवगड संस्थान भव्य दिव्य असं या ठिकाणी अंबाजोगाई धारूळ आडस रोडवर या ठिकाणी उमराई गावच्या थोडं पुढं गेल्यानंतर हावे रोडलाच या ठिकाणी अंबाजोगाईला जाताना उजव्या साईडला अगदी रोडपासून 100 ते 150 फुटावर या ठिकाणी भव्य असं श्री क्षेत्र शिवगड संस्थान स्थापन केलेलं आहे. आज या ठिकाणी समेत या ठिकाणी आलेले आहेत की ज्यांनी संस्थेला अर्धा एकर जमीन दान दिली, असे धोंडीरामजी श्रीपती केंद्रे यांनी संस्थानला रोड टच त्या ठिकाणी जमीन दिलेली आहे. त्या ठिकाणी आज सुद्धा 39 मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. त्याच्यामधील 9 मुलं, मी काही जास्त अभिमानानं महाराज सांगणार नाही, पण 9 मुलं आज सुद्धा तिथं, कुणाची आई वारलेली आहे, कुणाचे वडील वारलेले आहेत, कुणाच्या घरची परिस्थिती नाही, असे 9 मुलं आम्ही, जे आई वडील त्यांची काय 2 रुपये 1 रुपया फीस देतील किंवा देतही नाहीत हे फक्त मला आणि त्यांनाच माहिती, अशा पद्धतीनं 9 मुलं, 39 मुलापैकी 9 मुलं आम्ही त्या ठिकाणी असे सांभाळतो. आणि 39 मुलं या ठिकाणी अध्यात्माचं शिक्षण त्या ठिकाणी घेतात. एवढंच नाही तर 2 वर्षामध्ये 9 मुलं आपल्या मंडळींनी सगळ्यांनी पाहिलेत. 9 मुलं ते 11 मुलं जवळजवळ आज 2 वर्षामध्ये कीर्तन करतात महाराज. आणि तेही व्यवस्थितरित्या. मी अभिमानानं तुम्हाला सांगतो हे सगळं की ही 2 वर्षातली मुलांची तयारी आहे. त्यांना विष्णू सहस्त्रनाम विचारा तुम्ही, 15वा 12वा 9वा अध्याय विचारा तुम्ही, हरिपाठ विचारा, संपूर्ण काकडा. कित्येक महाराजांचे कीर्तनकार हरिपाठ पाठ नाहीत महाराज आणि काकडा पाठ नाही, पण या सर्व मुलांचे अगदी 2 वर्षामध्ये जवळजवळ 22 ते 23 मुलांची अशी तयारी आहे. कारण आता शेवटी त्यांच्या बुद्धिमत्तेवर सुद्धा अवलंबून आहे. मी काही सगळ्या 39 मुलांची गॅरंटी देत नाही, पण 22 ते 23 मुलांची अशा पद्धतीनं आम्ही तयारी करून 2 वर्षामध्ये घेतली फक्त. असं सुंदर श्री क्षेत्र शिवगड संस्थान चालू आहे. त्या ठिकाणी उद्या, कारण भगवान बाबा पुण्यतिथी चालू असल्यामुळं या ठिकाणी आम्ही रात्रीचे कीर्तन ठेवले नाहीत, पण उद्यापासून त्या ठिकाणी भव्य दिव्य असा सप्ताहारंभ होत आहे. फक्त सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे आणि उद्या एकादशी असल्यामुळं दुपारी कीर्तन आहे. आणि शेवटी भगवान बाबांच्या पुण्यतिथीचे काल्या 18 तारखेला होतात, म्हणून आम्ही 19 आणि 20 तारखेला 2 दिवस कीर्तन ठेवलेले आहेत. 19 तारखेला कीर्तन आमचे परमस्नेही असणारे विष्णू महाराज केंद्रे, आळंदी देवाची ज्ञानेश्वरी मंदिर उत्तराधिकारी, जे आळंदीतलं 211 फूट उंचीचं मंदिर आहे, अशा ठिकाणचे उत्तराधिकारी, त्यांचं कीर्तन 19 तारखेला रात्री आहे. आणि सकाळी 20 तारखेला कोरोनाचे सर्व नियम पाळून या ठिकाणी 11 ते 1 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचं 20 तारखेला 11 ते 1 या वेळेमध्ये त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे. ते कशाच्यासाठी होणार आहे हेही तुम्हाला सांगतो. या ठिकाणी परिसरातून अनेक मंडळींनी भरपूर काही प्रमाणात देणगी संस्थांच्या मंदिरासाठी दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचं या ठिकाणी भगवान शंकराचं, कारण आम्ही काशीला राहिलोत भगवान शंकराच्या सान्निध्यामध्ये, म्हणून या ठिकाणी संस्थांचं नावही शिवगड आहे. म्हणून भगवान शंकराचंच मंदिर या ठिकाणी
तेही जवळजवळ 61 फूट उंचीचं, तेही षटकोनी आकारामध्ये आपल्या परिसरामध्ये असं स्वरूपाचं मंदिर, षटकोनी आकाराचं 61 फूट उंचीचं, ज्याचा गाभारा 13 फूट आहे आणि 21 फूट बाहेर आहे, असं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी. मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त हा भव्य असा कार्यक्रम आहे. तरी भगवान बाबाच्या पुण्यतिथीचा आपला सप्ताह 18 तारखेला काला होतो. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती, जेवढे मंडळी येताल तेवढ्यांना सुंदर असं या ठिकाणी अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, पत्रिकेवर या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे. म्हणून तुम्हाला आजच या ठिकाणाहूनच आमंत्रण देतो. प्रत्येकानं फोन करावं महाराजांनी अशी अपेक्षाही करू नका. म्हणून नक्कीच या ठिकाणी आशीर्वाद स्वरूपानं होईना तुम्ही नक्कीच या ठिकाणी संस्थानला भेट द्या, एवढीच तुमच्या चरणावर प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा आराध्य दैवत असणारं तांबेश्वर भगवंताच्या चरणी श्री संत भगवान बाबा वामन भाऊच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.